धनंजय मुंडेचा राजीनामाच नाही तर या प्रकरणामध्ये त्यांचा आरोपी म्हणून त्यांचा सुद्धा तपास झाला पाहिजे। त्याचं कारण या परळीच्या भागामध्ये बघितलं असेल, वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडेनं वाल्मिक कराडला विचारल्याशिवाय कुठलंच काम केलं नाही। ह्याचे सुद्धा धागेदोरे धनंजय मुंडेपर्यंत जातात। म्हणून या परळीच्या भागामध्ये लोकशाहीमध्ये आम्ही नांदतो। कित्येक प्रकरण माझ्यावर व्यक्तीच्या खोटी अट्रॉसिटी केली, काय संबंध होता, असे अनेक प्रकरणं केलेत। यामध्ये सुद्धा त्यांचा तपास होणं गरजेचं आहे। अच्छा बाबाजी, काय प्रतिक्रिया, तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी झाले? नाईक संतोष अण्णा देशमुख, महादेव भाऊ मुंडे आणि सोमनाथ सुरेश एवढी निष्ठुर पद्धतीची हत्या झाली आणि ती हत्या म्हणजे सांगता येणार त्या काळात संभाजी महाराजाची झाली, त्या अशी ह्या काळात तशी संतोष अण्णाची हत्या झाली। ती हत्या आणि ते फोटो बघितले तर रात्रभर झोप आली नाही आणि अशी निष्ठुर हत्या